नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सगळ्यांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. दिवाळी आलेली आहे आणि आज आहे 10 नोव्हेंबर म्हणजे वर्ल्ड ट्रान्सपोर्ट डे आणि या दोन्हीचं औचित्य साधून तुमच्यासमोर मी एक विनोदी कथा सादर करणार आहे. 2016 साली सकाळचा विनोदी दिवाळी अंक हास्यधारामध्ये मी लिहिलेली एक विनोदी कथा प्रकाशित झाली होती. कथेचं शीर्षक आहे टमटम कळंबते लातूर. चला तर मग लगेच कथेला सुरुवात करूया. कळंबच्या बसस्टॉपसमोर लातूरला जाणारे अनेक टमटम एका पाठोपाठ उभे होते. ज्या टमटमची आता बारी होती त्याच्या चालकाने टमटम थोडीशी ओढून पुढे घेतली. अमिताभ स्टाईलची पॅन्ट, रेघारेघाचा शर्ट, महाराजांसारखी दाढी मिशा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात भगवा दोरा, तोंडात तंबाखूचा तोबरा घेऊन टमटमच्या चालकाने आळस झटकला आणि तोंडातील तोबरा सांभाळत वाकड्या तोंडाने ओरडू लागला, कळंब लातूर, चला चला लातूर, कळंब लातूर लातूर. तेवढ्यात काष्टा लुगडं नेसलेली, कपाळावर भलं मोठं कुंकू लावलेली, स्पष्ट बोलणारी, तापट स्वभावाची 50 वर्षाची बाई 10 वर्षाची चंचल नात आणि कोंबड्यांचा खुराडा घेऊन आली. या मावशी बसा. त्यांना बघून टमटम चालक बोलला. पर ह्यो खुराडा कुठं ठेवायचा? मावशीने विचारलं. टमटम चालकाने तो खुराडा हातात घेतला आणि टमटमच्या टपावर बांधला. मावशीचा प्रश्न त्याने झटक्यात सोडवला. मावशी आपल्या चंचल नातीला घेऊन टमटमच्या मागच्या बाजूला बसली. तेवढ्यात एक 75 वर्षांची म्हातारी आजी कासवगतीने पावलं टाकत आली. एक तिशीतील गृहिणी तिच्या 5 वर्षाच्या मुलासोबत तिथे पोहोचली. या सर्वांनी मावशीच्या बाजूला मागच्या सीटवर बसण्यास पसंती दिली. एक 45 वर्षाचा काळा जाडजूड पायजमा घातलेला माणूस, 20 वर्षाची सुंदर नखरेल कॉलेज तरुणी, एक पत्रकाराप्रमाणे पेहराव केलेला, हातात पेन आणि सुडोकू पेपर घेतलेला भामटा 35 वर्षाचा माणूस एकामागे एक करत आले आणि सर्व मधल्या सीटवर बसले. तेवढ्यात 2 विशी-तिशीचे तरुणही आले. कॉलेज तरुणीला बघून मनातल्या मनात थोडं लाजले आणि ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला एक जण आणि डाव्या बाजूला एक जण, दोघांच्या मध्ये चालकाला चिरडून टाकतील इतक्या जवळ अपुऱ्या सीटवर चालकाला खेटून बसले. टमटममध्ये माणसं खचाखच भरलेली असूनही चालक निघत नाही. हे बघून मावशी खेकसली. ए बाबा चल की, किती कोंबणार आहेस? 1-2 वाटत घे की, घंटा झाला अजून इथंच आहेस. मावशी आधीमध्ये भेटत नाहीत सीट, तुम्हाला काय? म्हणत नाराजीच्या सुरात चालकाने टमटम चालू केली. तेवढ्यात चालकाच्या एका मित्राने आवाज दिला, मायला थांबकील्या का, कवा धरणा आवाज देतोय, लातूरला निघाला का, मला बी सोड की. म्हणत तो धावतच टमटमवर येऊन धडकला. चालकाने ब्रेक मारून मित्राकडे खालून वर रागाने बघितलं आणि तोऱ्याने बोलला, लय टायमावर येतो र, बस मागच्या फाळकावर. आयला फाळकावर होय, मधी बसतो की. म्हणत मधल्या सीटवर बसणार तोच परत चालक वरच्या आवाजात बोलला, अरे फाळकावर बस, तिथं शीट घ्यायचं अजून एक. मित्र चालकाच्या कानाजवळ जाऊन हळूच पुटपुटला, साल्या किती सुंदर पोरगी आहे, थोडा वेळ बसतो की, शीट आलं की जातो की फाळकावर. म्हणत मिश्किलपणे डोळा मारला. तू काय सुधरत नाही लेका, बस, चालक रागाने बोलला. मित्र लगेच मुलीला खेटून बसला आणि हळूच हसून तिच्याकडे बघू लागला. पण तिने तोंड वाकडं करत जळजळीत नजरेचा कटाक्ष टाकला. सुडोकू सोडवणारा तिरप्या नजरेने बघून मुद्दाम मोठ्याने बोलला, सुरक्षित अंतर ठेवा. त्याच्या या अचानक असं बोलण्यावर सर्वांनी एकदम प्रश्नार्थक नजरा त्याच्यावर रोखल्या. ओशाळलेल्या चेहऱ्याने, ट्रकवर लिहिले ते बघा, म्हणत बाजूने जाणाऱ्या ट्रककडे बोट करून सुडोकू परत पेपरमध्ये डोकं खोपसून बसला. जाणाऱ्या ट्रकच्या मागील बाजूस निरखून बघूनही काही दिसले नाही तेव्हा सर्वांनी जाग्यावरच निरर्थक माना हलवून बाहेर बघण्यास पसंती दिली. टमटमने भरधाव वेग पकडला होता. म्हाताऱ्या आजी चष्म्यातून पुढं वाकून वाकून काहीतरी बघत होत्या. शेवटी न राहून गृहिणीने विचारलंच, आजी काय झालं, काय बघताय? आजी चष्मा वर खाली करून बोलल्या, कवा धरणं बघते, 3 जण बसल्यात पुढं, नेमका ड्रायव्हर कोणता आहे, टमटम कोण चालू लागले तेच दिसना बघ. आजीच्या या बोलण्यावर सगळे खळखळून हसले. ड्रायव्हरने मान मागे वळवली आणि एक हात वर करत बोलला, आजी म्या हाय ड्रायव्हर.
तेवढ्यात रस्त्यातील खड्ड्याने दणका दिला आणि टमटम धाडकन खड्ड्यात आदळली. तसेच सर्वजण अचानक घाबरून ए आ करून किंचाळलेच. टपावरच्या कोंबड्या क्वाक क्वाक करू लागल्या. कोंबड्यावाली मावशी रागाने म्हणाली, ए बाबा, पुढं बघून चालिव, ह्या म्हातारीला काय लागले इथं बसून बोलाय. चालकाने स्वतःच्या चुकीवर जीभ दातात चावून गपगुमान पुन्हा चालवण्यावर लक्ष दिलं. खड्ड्यामुळे स्वतःच्याच दोन्ही पायांच्या मधोमध पडलेला पेन उचलण्यासाठी सुडोकू खाली वाकला. तेवढ्यात सुडोकूच्या अगदी समोरच्या सीटवरील चालकाच्या उजव्या बाजूच्या तरुणाने तंबाखू पचकन थुकली, पण ती जमिनीवर न पडता हवेच्या झोताने उडून सुडोकूच्या ठीक मागच्या सीटवर बसलेल्या मावशीच्या कपाळावर पडली. या प्रसंगाची कसलीच कल्पना नसलेल्या सुडोकूने पेन उचलला आणि थांब लक्ष्मी, कुंकू लावते, ही बघा दुसरी ट्रक गेली, तिच्या मागे लिहिलं होतं, जोरात म्हणाला. थुंकणाऱ्याची बोलतीच बंद झाली होती. शॉक लागल्यासारखा तो एकटक मागे बघत होता. हा करंट बसल्यासारखा असा का बघतोय म्हणून सुडोकूने मागे पाहिलं आणि तोही शॉक झाला. मावशीचं कपाळ लाल बुंद झालेलं होतं. मावशी म्हैस फुतकारावी तशा फुतकारत होत्या. मुडदा बशिवला तुझा भाडकाऊ, तोबरा खाऊन थुकाया काय माझं कपाळ तुला सरकारी भितड वाटलं का होय र? उत्तर खाली. ए ड्रायव्हर, टमटम थांबिव. अचानक मावशीचा हा आग ओकणारा आवाज ऐकून सगळ्यांच्या माना मावशीकडे वळल्या आणि चालकाने करकचून ब्रेक दाबला. मावशी तावातावाने खाली उतरली. तसे सगळे पटापट खाली उतरले. मावशी, चुकून झालं, म्या काय मुद्दाम केलं नाही, थुंकणारा मुलगा जीव मुठीत घेऊन बोलला. शर्ट काढून पुसायचं ही. त्याची कॉलर धरून दात खात मावशी बोलली. चुकलं मावशी. घाबरून तो विनवण्या करू लागला. आजूबाजूने जाणारी वाहने थांबून थांबून यांच्याकडे बघत जाऊ लागली. राडा होऊ नये म्हणून चालकाने मध्यस्थी केली. मावशी, चुकून झालं, त्याच्याकडून जाऊ द्या. बाकीचे मात्र बघ्याची भूमिका घेत होते. ए ड्रायव्हर, मध्ये बोलू नको, नाहीतर तुला पोसायला लावीन. मावशीची आकाशवाणी ऐकून चालक जाग्यावरच आवंडा गिळून 4 पावले मागे सरकला. मावशी म्हणजे खाऊन पिऊन अति गुटगुटीत आणि थुंकणारा पोरगा वाळलेली चवळीची शेंग. मावशीने फुकलं तर उडून जाईल एवढा बारीक. लवकर पुस म्हणत मावशीने कॉलर अजूनच आवळली. हो पुसतो, आधी शर्ट तर सोडा. त्याने आवंढा गिळत केविलवाणा जीव सोडवण्याचा प्रयत्न केला. एखाद्या तुच्छ वस्तूला झटकावे तसे मावशीने शर्टची कॉलर सोडली. त्याने गप गुमान मान खाली घातली आणि शर्ट काढला आणि मावशीच्या कपाळावरील लाल डाग पुसू लागला. पुसताना ती म्हण अगदी योग्य लागू पडत होती, थांब लक्ष्मी, कुंकू लावते. मावशीच्या नातीला हे सर्व बघून मज्जा वाटत होती. ती खी खी करत हसत होती. गृहिणीचा 5 वर्षाचा मुलगा टाळ्या वाजवू लागला. तोच त्याच्या आईने त्याला डोळ्याने दाब दिला. डोळ्याने दिसणाऱ्या या दृश्याचा धसका घेऊन टमटम चालकाने सर्वांची नजर चुकवून चपळाईने स्वतःच्या तोंडातील तंबाखूचा तोबरा रोडच्या कडेला थुंकला. कपाळ साफ करून झाल्यावर आपली सुटका झाली असं वाटताच तरुणावर मावशी गडाडल्या. माफी माग. थुंकणारा तरुण आयुष्यात इतका खजील कधी झाला नसेल जितका आत्ता झाला होता. सॉरी मावशी, चुकलं. त्याने कान पकडून माफी मागितली. आशयांची आशेत जिरवाय पाहिजे म्हणत समाधानी मनाने मावशी टमटममध्ये बसल्या. सगळे मूग गिळल्याप्रमाणे शांतीत टमटममध्ये जाऊन बसले. पुन्हा टमटमने धाव घेतली. जाडजूड काळा माणूस जो पोरीच्या आणि सुडोकूच्या मध्ये बसला होता त्याने चोर नजरेने इकडे तिकडे बघितलं आणि हळूच ठुसकी सोडली, पुंग पुंग पुई. आणि मी काही केलंच नाही असा आविर्भाव आणत तो इकडे तिकडे बघू लागला. क्षणातच सगळ्यांनी नाकाला हात लावला. सुडोकूने नाकासमोर लगबगीने पेपर हलवायला सुरुवात केली आणि झाडे लावा, प्रदूषण टाळा, टेम्पोर लिहिलंय, तुम्हाला नाही म्हणलं, तुमचं चालू द्या, टमटमच्या आवाजाखाली आवाज लपवणं म्हणून हात झाडून घेतले. थोड्या वेळाने टमटम कोथळा पाटीला थांबली. ड्रायव्हर जाग्यावरूनच ओरडला, आजी उतरा, तुमचं गाव आलं. आजी उतरल्या. पैसे देण्यासाठी त्यांनी बटवा काढला. बटव्यात मेनकापडाची कॅरीबॅगची पिशवी होती. ती पिशवी उघडली. त्यात अजून एक मेनकापडी पिशवी, त्यात अजून एक पिशवी. ती पिशवी आजीने उघडली. त्यात अजून एक पिशवी, ती कापडी चिंधीने गुंडाळलेली. आजीची कसोशी बघून चालक हसला. आजी, आजच्या दिवस बटवा खुलेल का? आजीने चालकाला 7 रुपये चिल्लर दिले.
आजी एवढेच का? पैसे हातात घेत चालकाने विचारलं. आजी म्हणाल्या, माझं अर्ध तिकीट आहे, एवढंच असते. अहो आजी, ते बसलं असते, हे प्रायव्हेट वाहन आहे. चालतच यायचं की मग, अर्ध तिकीट बी वाचलं असतं की. चालकाने हसत हसत आजीचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. पायपीट? ह्या वयात मला पायपीट कर म्हणतो का? कळंबून कोतळ्याला? वार माझ्या लेका. आजी, पैसे द्यायचे नाही म्हणून सांगा, घेत नाही. नाटक कशाला करता? रोज फुकट सोडीन, पण खरं बोला. चालक जरा रागात बोलला. जाऊ दे ना बाबा, चल, चालकाचा मित्र बोलला आणि टमटमने पुन्हा वेग घेतला. शिराढोणच्या स्टॉपवर 3/4 घातलेल्या आणि पाठीवर बॅग अडकवलेल्या तरुणाने टमटमला हात केला. टमटम थांबताच ड्रायव्हरचा मित्र नाराज होऊन उतरून फाळकावर जाऊन बसला. मित्राच्या जागेवर तो तरुण मुलगा बसला. टमटम पुन्हा धावू लागली. तरुण टमटममध्ये बसताच त्याच्या डिओचा भडक वास पूर्ण टमटममध्ये पसरला. त्या वासाने काही जण त्याच्याकडे नाक मुरडून बघू लागले. 5 वर्षाच्या मुलाला तो वास सहन झाला नाही. त्याला मळमळ सुरू झाली. काही क्षणातच त्याने भाडकन मावशीच्या समोरच उलटी केली. ते पाहून मावशीच्या नातीनेही ओकायला सुरुवात केली. मावशी आणि गृहिणी दोघीही ई ई करत नाक मुरडू लागल्या. बसमध्ये उलटी होती म्हणून टमटमने आणलं तर हितं बी जाळलं का? वैतागलेली गृहिणी मुलाचं तोंड स्कार्फने पुसत बोलली. तुमच्या पोरामुळे आमची पोरगी बी वाकायला लागली. मावशीने तक्रारीचा सूर लावला. आता लेकरानं काय मुद्दाम केलं का? ह्यो बाबा एवढा शेंट मारून आलाय, कुणी बी वकल. गृहिणीने स्पष्टीकरण दिलं. हॅलो, मला का दोष देताय? स्वतःची बाजू मांडत 3/4 वाला मुलगा बोलला. डिओमध्ये न्हावून आला का काय घाणेरडा, म्हणे मला का दोष देताय? इतका डिओचा असह्य वास सहन करत असलेली कॉलेज तरुणी हळूच तोंडातल्या तोंडात पुटपुटली. एक्सक्यूज मी, तुम्ही काही बोललात का? कॉलेज तरुणीला उद्देशून तरुणाने प्रश्न केला. तरुणीने स्पष्ट खोटी थाप मारली. सर्वांचा गोंधळ आणि उलटीमुळे इतरांना होत असलेला त्रास बघून चालकाने टमटम थांबवलं. गृहिणी आणि मावशीने आपापल्या चिमुकल्यांची घाण कागदाने साफ केली आणि कागद रस्त्याच्या कडेला भिरकावले. त्याच वेळेत छोट्या मुलांनी रोडच्या कडेला मनसोक्त पोट रिकामं होईपर्यंत उलट्या केल्या. त्याच वेळेचा सदुपयोग म्हणून पायजमावाला माणूस, ड्रायव्हर आणि 3/4 वाला तरुण यांनी झुडपात जाऊन विधी उरकून घेतला. टमटमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात झाली. सर्वजण एकदम शांत बसून होते. ड्रायव्हरने देशावरचं गाणं लावलं. भराभर लागणारा वारा आणि गाण्याच्या लहरीत एका पाठोपाठ सर्वांच्याच डोळ्यावर झोप विसावू लागली होती. इतरांप्रमाणे आपल्यालाही झोप लागू नये म्हणून चालकाने गाणं बंद केलं. थोड्या वेळाने चालकाचा फोन वाजू लागला. रिंगटोन होती, कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू काय ढवळीले, कलुळाचं पाणी. आवाज जरा गरजेपेक्षा मोठा असल्या कारणाने काही जणांची तंद्री आवाजाने भंगली. त्यात छोटा मुलगा पहिल्या क्रमांकावर होता. रिंगटोनचं गाणं ऐकून झोपेतून उठून तो रडायला लागला. मुलाची आई वैतागून बोलली, बया, ह्याला बी दुसरी टोन गवसत नव्हती का? हे गाणं ऐकली की पोरगं नाचल्याशिवाय राहत नाही. तोपर्यंत मुलगा जोरजोरात भोंगा पसरून लोळायला लागला होता. मला खाली उतरून नाचायचंय, मला नाचायचंय. पायजमा घातलेला माणूस मुलाला भीती दाखवण्यासाठी बोलला. ए पोरा, गप, बोलवू का तुझ्या बापाला? अहो, तो कुणालाच भेट नाही, बापाला बोटावर खेळवते. मुलाच्या आईने वास्तव सांगून टाकलं. मुलगा खूपच रडायला लागला. जोरजोरात चिरकायला लागला. इतका घसा फाडून ओरडू लागला की सर्वजण असह्यपणे कानात बोटं घालून बसली. आईला मुद्दाम हिसके द्यायला लागला. शेवटी चालकाने टमटम थांबवलं. चालक खाली उतरला आणि वैतागून मुलाला म्हणाला, ए बाबा, नाच, पण तोंड बंद कर आधी. मुलाने लगेच डोळ्याचे आणि नाकाचे पाणी पुसून गॉगल डोळ्यावर चढवला. टणकन खाली उतरून गाणं लावायला सांगितलं. चालकाने गाणं सुरू केलं आणि मुलगा तुफान नाचायला लागला. सुडोकू नेहमीप्रमाणे मध्येच बोलला. बालहट्ट आणि राजहट्ट पूर्ण करावेच लागतात. मुलगा इतका भारी नाचत होता की सर्वजण दंग होऊन बघत होते. सर्वजण आपापसात कुजबूज करू लागले होते. पोरगं भारी नाचते, भारी नाचते. बाजूने जाणाऱ्या वाहनातील लोक मुलाकडे बघायला लागले होते. सुडोकूने सवयीप्रमाणे बाजूला थांबलेल्या वाहनाच्या पाठीवरील वाक्य वाचले. बघतोस काय, मुजरा कर. वाहनातील माणूस रागाने उद्गारला. काय? काही नाही साहेब, तुमच्या गाडीवरचं वाक्य वाचलं, म्हणून परत पेपरमध्ये तोंड खुपसून बसला.
थोड्या वेळात पुन्हा टमटमचा प्रवास सुरू झाला. कॉलेज तरुणी पाण्याची बॉटल घेण्यासाठी खाली वाकली आणि बाजूला 3/4 घातलेल्या मुलाच्या पायावरचे मोठे मोठे केस बघून तिला कसं तरी झालं. ते पाहून त्या तरुणाने शरमून आपले पाय चोरून घेतले आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे चोरून बघू लागला. यावर सुडोकू त्यांना बघून मुद्दाम बोलला, देखो मगर प्यार से. बाजूने सायकल गेली बघा. दोघांनीही सुडोकूकडे रागाने कटाक्ष टाकला. तसे सुडोकूने बाहेर बघण्याचा आव आणला. तेवढ्यात मावशी म्हणाली, आमच्या पोरीला जायचंय, टमटम जरा बाजूला घ्या. मावशीची नात लगेच म्हणाली, अगं मला नाही जायचं, मला नाही लागली सू. त्यावर चालक म्हणाला, ती तर नाही म्हणते की मावशी. तुम्हाला लागल्यावर कसं गुपचूप गाडी बाजूला घेऊन झुडूप शोधता? बाया माणसाला लागल्यावर काय दवंडी पिटवायची का? गाडी थांबवा मला लागली, गाडी थांबवा मला लागली. पोरीच्या आडून बोललेलं बी कळत नाही का? काही जण हळूच गालातल्या गालात हसले. शाल जोडीतला टोमणा ऐकून चालकाने उसासा सोडत टमटम थांबवलं. मावशी विधी उरकून आल्या. पुन्हा टमटम सुरू झालं. अनेक वेळा विनाकारण टमटम थांबवून उशीर झाला आहे, त्यामुळे आता जरा स्पीड वाढू असा विचार करून चालकाने टमटमचा वेग अचानक वाढवला आणि त्याच नादात एक मोठा खड्डा अचानक दिसला. तो चुकवण्याचा प्रयत्न चालकाने केला, पण चुकवता आला नाही. टमटमचा तोल गेला. फाळकावरील मित्र आणि वरचा खुराडा दोघेही धाडकन खाली पडले. टमटम उजव्या बाजूला झुकले आणि सगळेजण जीव मुठीत घेऊन ओरडले. पडलेला मित्र जोरात ओरडला, अयो मेलो, बुड गेलं माझं. त्याच्या सीटला जोरात लागलं होतं. पडल्यामुळे खुराड्याची कडी निघाली आणि कोंबड्या इकडे तिकडे क्वाक करत पळायला लागल्या. ते बघून मावशी ओरडल्या, ए माझ्या कोंबड्या पळायला रे, धरा धरा. तेवढ्यात, ओ ड्रायव्हर तुमचा मित्र पडलाय, टमटम थांबवा. बाकीचे ओरडले. टमटम थांबताच पटापट सर्वजण उतरले. चालकाचा मित्र चांगलाच आपटला होता. त्याची पॅन्ट फाटून सीटलाही बरंच लागलं होतं. त्याला हाताला धरून दोघांनी उठवलं. एकाने त्याचा फोन आणि बॅग उचलली. अगं बाई, बरंच लागले की. फाटलेल्या पॅन्टमधून दिसणारा खरचटलेला भाग बघून गृहिणी हळहळली. साल्या फुकट येतो म्हणून फाळकावर बसवला आणि पाडला. खरचटलेलं कोपर आणि ढोपर सांभाळत मित्र म्हणाला, या फुकट्याला फुकट आणला ते आणला आणि वर मलाच म्हणतोय मुद्दाम पाडला. चांगला पायच मोडायला पाहिजे होता. म्हणत चालकाने खुंकार नजरेनं मित्राकडे बघितलं. बुरी नजरवाले तेरा मुंह काला. सुडोकूने मध्येच नाक खुपसलं. त्यावर चालकाने सुडोकूकडे जळजळीत कटाक्ष टाकला. सुडोकूने झटकन मान दुसरीकडे वळवली आणि त्याला मावशी पळताना दिसली. अरे मावशी, कोंबड्याच्या मागं बघा कुठवर गेली. तसेच सर्वांनी आपली नजर मावशींकडे वळवली. तोपर्यंत मावशी रस्ता ओलांडून पलीकडच्या वावरात कोंबड्याच्या मागे पोहोचली होती. मावशीच्या मदतीसाठी सर्व पुरुष मंडळी तिच्या मागे धावत सुटली. साल्या, मला सोडून कोंबड्यांच्या मागं पळतोस? पडलेला मित्र चालकाला उद्देशून बोलला, पण त्याचं बोलणं कोणाला ऐकू गेलंच नाही. सर्वजण कोंबड्यांच्या मागे धावत सुटले होते. बराच वेळ कोंबड्यांसोबत कबड्डी खेळत होते. लहान मुलांना मात्र ते दृश्य राहून राहून कोंबडी पळाली या गाण्याची आठवण देत होते. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर कोंबड्या हाताशी आल्या. सर्व मंडळी कबड्डी खेळून दमून गेली होती. मला पाडलं ते पाडलं, उचलायचं सोडून कोंबड्याच्या मागं गेलास, जसं काय त्या तुला अंड देणार होत्या. मित्राने पुन्हा एकदा आपलं रडगाणं चालकासमोर मांडलं. तू तर तेवढं बी नाही देणार. अंड्या आडून चालकाने मनातली भावना बोलून दाखवली. काय? मित्राने आश्चर्याने विचारलं. काय नाही, सॉरी, चल. म्हणत चालकाने मित्राला उचलून टमटममध्ये बसवलं. पुन्हा टमटम सुरू झालं. थोड्या वेळाने एकदाचे लातूर आले. इतका वेळ शांत बसून सर्व काही पाहणारा, एकही शब्द न बोलणारा ड्रायव्हरच्या डाव्या बाजूचा तरुण सर्वात आधी खाली उतरला. तोच त्याला घ्यायला एक कार आली. 2-3 माणसं येऊन वाकून नमस्कार करू लागली. एखाद्या बॉसला रिपोर्टिंग करावं त्याप्रमाणे त्यांची देहबोली होती. टमटममधील सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. तेवढ्यात कारमधील माणसांपैकी एकाने त्या तरुणाला विचारलं, सो सर, कशी झाली पाहणी? त्यावर तो तरुण बोलला, तू बरोबर म्हणाला होतास की महाराष्ट्रातील लोक अजून बदलले नाहीत. कोणीच स्वतःची जबाबदारी नीट पार पाडत नाही. कॉन्ट्रॅक्टर रस्ते नीट बनवत नाहीत. लोकही कोणाला जाब विचारत नाहीत. कायद्याचं पालन कोणी करत नाही. हे वाक्य ऐकताच टमटमवाल्याने नियमापेक्षा जास्त माणसं टमटममध्ये बसवली होती त्याची त्याला आठवण झाली आणि त्याने मान खाली घातली. कायद्याचा विचार करण्याइतपत शहाणपण आणि वेळही यांच्याकडे नाही. त्यावर मावशी आणि गृहिणीने
एकमेकांकडे बघितलं. ज्यांच्याकडे आहे ते फक्त टीका करतात. सुडोकूने पेपरमध्ये पुन्हा तोंड खुपसलं. काही बघ्याची भूमिका घेतात. तरुणाने मान खाली घातली. काही कानावर हात ठेवतात. थुंकणाऱ्या तरुणाने मान खाली घातली. इथला तरुण वर्ग तर फक्त मॉडर्न लाईफकडे वळलाय. इथल्या आया मुलांना देशभक्तीची गाणी ऐकवण्याऐवजी गढूळ अर्थाची गाणी ऐकवतात. कशी चांगली संस्कारी पिढी भारताला मिळेल? अजूनही हे लोक झुडपात विधी उरकतात. सार्वजनिक ठिकाणी पचापच थुंकतात. कसा देश स्वच्छ व्हायचा आणि कसा देशाचा विकास होईल, या लोकांची मानसिकता कशी बदलेल? काही होऊ शकत नाही यांचं, जोपर्यंत हे स्वतः ठरवणार नाहीत. एवढं बोलून ते निघून गेले. टमटममधील सर्वजण क्षणभर विचार करत राहिले. ह्यो कोण तर मोठा साहेब होता वाटतं, काहीतरी म्हणत होता बाबा देशाबद्दल. जाऊ द्या, आपल्याला काय करायचे? चालक म्हणाला आणि पुन्हा टमटम कळंबला जाणाऱ्या स्पॉटवर पुढे ओढून लाईनमध्ये उभी केली. बाकी सर्वजण आपापल्या वाटेने निघून गेले. टमटमच्या रांगेतील पहिल्या टमटमचा चालक ओरडू लागला, लातूर कळंब, लातूर कळंब, कळंब. तर ही होती आजची कथा. आशा आहे तुम्हा सर्वांना आवडली असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.